जे वेबसाईटवरती चालणारी वेबसाईट, त्याला वेब पोर्टल म्हणतात. OTT प्लॅटफॉर्म हे डिजिटल मीडियामध्ये येतात आणि न्यूजपेपर जे आता इंटरनेटवरती जे काही चालतात ते देखील डिजिटल मीडियामध्ये काउंट केले. डिजिटल मीडियामध्ये त्यांनी 3 श्रेणी केल्या. एक तर श्रेणी अशी आहे की जे कुठलेच पत्रकार न्यूजपेपर चालवत नाहीयेत किंवा ज्यांचा कुठलाही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नाहीये, पण ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये वेब पोर्टल चालवू शकतात. ज्याचं वेब पोर्टल आहे ते ऍज अ डिजिटल मीडिया म्हणून नोंदणी करू शकतात. तर त्याचे अनेक्सर 1, 2, 3 असे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन केलंय. मी जे ठाणे रेडिओ जे रजिस्टर केलंय ते अनेक्सर 2 मध्ये केलंय की माझं कुठलंही चॅनल नाहीये ठाणे रेडिओचं, ना माझं कुठलाही पेपर नाहीये. मी स्वतंत्र आहे आणि मी माझं पोर्टल मी त्या ठाणे रेडिओवरती मिनिस्ट्रीला पाठवून दिलं. आता हे रजिस्ट्रेशन कसं केलं जातं, तर नॉर्मली आपल्याला एक वेबसाईट बनवायची आहे. वेबसाईट तुम्ही सगळेजण बनवताच, नाही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच जण असतातच. वेबसाईट बनवल्यानंतर एक फॉर्म आहे जो मी आता आणलाय, तुम्हाला दिला जाईल. प्रफुल सरांकडे पण आहे, माने सरांकडे तर असणार 100% आहेच ऑलरेडी. तर तो फॉर्म भरून मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगला ईमेल केला जातो. या फॉर्म मध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठल्या संघटनेचे सदस्य आहात, किंवा एखादी बातमी लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोणत्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट करायचं, तर तुमच्या संघटनेचे पदाधिकाऱ्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, कुठल्या संघटनेशी कनेक्टेड आहात ते लिहावं लागतं. आता नवीन नियमानुसार IT ऍक्ट नुसार आपल्यावरती गुन्हाही दाखल होतो. एखादी चुकीची बातमी दाखवली किंवा एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तर तो हे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मिनिस्ट्रीला कंप्लेंट करेल. कंप्लेंट केल्यानंतर संबंधित जी संघटना आहे ज्याचं नाव तुम्ही भरून पाठवलंय, ती संघटना डिजिटल मीडिया असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्याला ते कॉन्टॅक्ट करून हा विषय सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतील. तरीही सॉर्ट आउट नाही झाला तर IT ऍक्ट नुसार आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे ही प्रोसेस आता गव्हर्नमेंटने केलेली आहे. सेकंडली वेब पोर्टल हे ट्रेसिंग करतात, ते म्हणजे तुम्ही कुठल्या बातमी लावतायत, व्यवस्थित लावतायत. आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की अमुक युट्यूब चॅनलला बंदी आली, ते ऐकलं असेल ना बऱ्याच जणांनी, कारण की ते आता ट्रेस आउट करतात. युट्यूब देखील OTT प्लॅटफॉर्मच आहे, लक्षात घ्या. युट्यूब हा OTT प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक, इन्स्टा हे सोशल मीडिया आहे. म्हणजे हे नॉर्म्स थोडेसे मी स्टडी केले ते सांगतो तुम्हाला. तर वेब पोर्टल सगळ्यांनी बनवायचं आहे. वेबसाईटचा खर्च, वेबसाईटमध्येही 2 प्रकार आहेत. एक वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवली जाते आणि एक नॉर्मल जी चांगली ब्रँडेड असते ती वेबसाईट बनवली जाते. त्याला जास्त खर्च आहे. आणि वेब पोर्टल म्हणजे वर्डप्रेस मध्ये बनवायची झाली तर ते 3000 पण होते, 2000 पण होते आणि ती 10,000 होते. ते आपल्यावरती, आपलं जर ओळखीचं जर असेल त्याच्याकडून ते बनवून घ्या. वेबसाईट बनवताना म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, वेबसाईट बनवताना डोमेन आपलं असलं पाहिजे. डोमेन का? डोमेन म्हणजे काय? www.ठाणेरेडिओ.com हे माझं आहे. मी स्वतः रजिस्टर केले. मी समजा अमुक व्यक्तीला दिलं आणि उद्या तो मालक तोच होणार ना, लॉग इन तो करणार. उद्या त्याच्याशी माझा डिस्प्यूट झाला तर तो करार आणि मी गेलोच. जेलमध्ये नाही जाणार, ते नाव जाईल ना माझ्या हातात, तो निघून जाईल ना, तर त्याचा मालक तो पडणार. तर डोमेन हे रजिस्टर आपण करा. डोमेन रजिस्ट्रेशनचा खर्च साधारणतः 200 पासून 100 पासून ₹0 स्टार्ट होतो. ऑफर मध्ये 0 पण होतं. होस्टिंग साधारणतः 2000 ला मिळतं. होस्टिंग त्यांचं सुद्धा भले, पण डोमेन आपलं रजिस्टर झालं पाहिजे. वेबसाईट झाल्यानंतर हा फॉर्म भरून दिल्लीला पाठवायचा. मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगचा नंबर आहे. साधारणतः 1 महिना ते ट्रेसिंग करतात. तुम्ही कुठल्या बातम्या टाकता, व्यवस्थित टाकताय का, गव्हर्नमेंटचं काय टाकताय, हे सगळं बघून मग तुम्हाला ते एक्नॉलेजमेंट एक ईमेल पाठवतात की तुमचा अमुक वेब पोर्टल हे रजिस्टर झालंय. एक्नॉलेजमेंट हेच आपलं रजिस्ट्रेशन आहे. आणि ह्या रजिस्ट्रेशनच्या बेसवरती तुम्ही अधिकृत पत्रकार होता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही याचा ID छापू शकता, ID बनवू शकता, ID देऊ पण शकता, कारण की हे ऑफिशियल आहे. या बेसवरती तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या फॅसिलिटी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला मिळतात, फॅसिलिटी म्हणजे काय, कव्हरेजच्या फॅसिलिटी, असं ते ऍक्रेडिटेशन कार्ड वगैरे आता सध्या आलं नाहीये, ऍडव्हर्टायझिंग पण आलं नाहीये, पण जे मोदींचं PM ची सभा आहे तर त्यांना जे पासेस मिळतात ते तुम्हालाही मिळतील. आणि आता शक्यतो सगळ्यांनी ना युट्यूब चॅनल वगैरे बोलणं बंद करा. वेब पोर्टल किंवा डिजिटल मीडिया बोला. डिजिटल मीडिया बोलल्यानंतर त्यात सगळं झालं. म्हणजे आता सगळे सॅटेलाइट चॅनल आहेत, त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे का, पण ते त्यांची आयडेंटिटी वेगळी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की डिजिटल मीडिया बोलून टाका. म्हणजे डिजिटलच्या ऑलरेडी गव्हर्नमेंटने नोंदणी केलीच आहे. भविष्यात असं पण होईल की जेवढे डिजिटल मीडिया आहेत त्यांचे फॉलोअर्स, त्याचे जे काय वेब पोर्टलला जे काय रोज व्हिजिटर किती आहेत हे ट्रॅकिंग करून त्यांना ऍडव्हर्टाइज, त्यांच्या नोंदणीची पद्धत कशी आहे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं. ते प्रसार आणि सर्व डिजिटल पत्रकार बंधू
मी डिजिटल पत्रकार हा उल्लेख जाणीवपूर्वक केला. त्याचं कारण असं की आज गावोगावी ठाण्यासारख्या शहरात तुम्ही एकमेकाच्या हातात राहून संघर्ष करून कमर्शियली कसं टिकून राहता येईल याच्यासाठी सतत धडपडत राहतात, त्यात यशही मिळवतात. परंतु देशात आणि महाराष्ट्रात गाव पातळीवर अगदी सोसायटीच्या पातळीवर देखील अपार्टमेंटचे देखील पोर्टल झालेले आहेत आणि ज्यांना न्यूज पोर्टल म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या अपार्टमेंट मधले 2-3 फ्लॅट मधले मुलं देखील पत्रकार म्हणून वावरतात. ही परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीत ज्यांना या क्षेत्रात करिअर म्हणून, ज्यांना पत्रकारिता म्हणून या क्षेत्रात टिकून राहायचं आहे, आपला एक तरुण धर्मदार सहकारी सौरभ डाके यांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदे आपण त्याची नियुक्ती करतोय. सौरभने पुणे आमदार साहेब आपले अध्यक्ष अधिकारी डॉक्टर संदीप मानेगाव साहेब आवर्जून उपस्थित आहे. अतुल यांना मी विनंती करतो पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा स्वागत करतो. त्यासाठी काय करता येईल किंवा आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आता आपण काही ज्येष्ठांना आपण बसलो बाबा काय करूया बाबा ऍटलीस्ट महिन्यात एकदा भेटूया. म्हणजे मला असं वाटतं की बाबा एखादं शिबिर घेऊया किंवा XYZ समजा आता समजा तो यांच्या घरी समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि समजा यांच्या आर्थिक परिस्थिती नाहीये समजा तर डिजिटल मीडिया माध्यमातून काय आरोग्याचं असेल किंवा अशा काही गोष्टी काय करता येईल तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपण काम करूया. हे माझं मत आहे. आपले 9 सर्किटचे आपलं संपादक साहेब आणि योगायोगाने या ठिकाणी आपलं निवासी जिल्हाधिकारी म्हणून आहे एक आपलं माने साहेब, त्याचप्रमाणे अतुल असेल आणि सगळे प्रमुख पदाधिकारी. सर्वप्रथम या आपल्याला सगळ्यांना नूतन वर्षाच्या मनापासून या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम पासून असेल एखाद्या पत्रकारावरती जे समजा एखाद्या चुकीच्या माणसाने कुणबी दादागिरी करणारे असेल एखाद्याची विषयी समजा काही न्यूजपेपरला सांगून आल्यानंतर त्याच्याबद्दल अटॅक झाला असेल, त्याच्यावर हल्ला झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. परंतु दुर्दैवाने